आरोपीचा कस्टडीत मृत्यू झाल्याप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याची बातमी एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. पण हे प्रकरण नेमकं काय होतं? सीआयडीचा तपास, कोर्टात फितूर झालेले प्रत्यक्षदर्शी मुख्य साक्षीदार आणि तरीही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा कोणत्या आधारावर दिली गेली, हे सविस्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. या संपूर्ण खटल्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक, आरोपी असलेले 9 पोलीस, सीआयडीने केलेला 34 दिवसांचा तपास आणि मृत बेग्या पवारच्या शरीरावर असलेल्या 44 जखमांच्या खुणा. नमस्कार, मी देव इंगोले आणि आपण पाहत आहात सत्ता वर्तुळ. आज आपण पाहणार आहोत बेग्या पवार प्रकरण, ज्यानं महाराष्ट्रात पोलीस कोठडीतील मृत्यू या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. तारीख होती 9 मे 2011, मध्यरात्र. हिंगोली जिल्ह्यातलं वाढोणा गाव, पारधी समाजाची अगदी छोटीशी वस्ती. दिवसभर मजुरी करून लोक गाढ झोपले होते. कुणाच्या घरात दिवा नव्हता, कुणाच्या अंगणात आवाज नव्हता, फक्त रातकिड्यांचा आवाज आणि कधीतरी भुंकणारा एखादा कुत्रा. मात्र त्या रात्री रिसोड पोलीस स्टेशनची जीप वाढोणा परिसरात शिरली. त्या जीपमध्ये 1-2 नाही तर तब्बल 9 पोलीस. त्यांच्याकडे माहिती होती दरोड्याच्या तयारीत असलेले 2 आरोपी याच वस्तीत लपलेले आहेत. जीप हळूहळू वस्तीकडे चालली होती. हे ऑपरेशन अगदी पूर्णपणे अचानक ठरलेलं होतं. सगळ्यात आधी पोलीस राजू पवारकडे गेले. तो शेतात नांगरणी करून झोपला होता. त्याला जाग आली ती घरच्यांच्या आवाजानं नाही तर पोलीस बुटांच्या आवाजानं. काही समजण्याच्या आत त्याला उचललं गेलं. ए, चल पोलीस स्टेशनला. राजू काही विचारणार तोपर्यंत त्याला जीपमध्ये बसवलं गेलं. पण ही फक्त एक सुरुवात होती. आता जीप थांबली बेग्या पवारच्या घरासमोर. बेग्या गाढ झोपला होता. घरात त्याची पत्नी, आई वडील सगळे झोपलेले होते. अचानक दारावर जोरजोरात आवाज झाला. दार उघडलं गेलं आणि क्षणात पोलीस घरात घुसले. बेग्याला अंथरुणावरून उठवलं. तो काही विचारण्याआधीच त्याचा हात पकडला गेला. कुटुंबियांनी विचारलं, साहेब काय झालं? तर उत्तर मिळालं, फक्त चौकशी आहे. पण कुटुंबाचा आरोप असा होता की बेग्याला फरफटत बाहेर आणलं गेलं आणि मारहाण करतच जीपमध्ये बसवलं गेलं. त्याची पत्नी मागे धावत होती, आई रडत होती, वडील पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या रात्री कुणाचंच काहीही ऐकलं गेलं नाही. जीप निघाली आणि बेग्यानं शेवटचं आपलं घर पाहिलं. त्यालाही कल्पना नव्हती की तो पुन्हा कधीच जिवंत परत येणार नाही. वाढवण्यावरून निघालेली ती जीप सरळ रिसोड पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन थांबली. वेळ पहाटेची साधारणतः 4 वाजले असतील. बाहेर पहाटेची चाहूल लागली होती. पण पोलीस ठाण्याच्या आत एक वेगळीच काळ रात्र सुरू होणार होती. जीपचं दार उघडलं गेलं. सर्वात आधी राजूला बाहेर उतरवलं गेलं. तो घाबरलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. मागून बेग्याला उतरवलं गेलं. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार घरातून आणतानाच त्याला मारहाण झाली होती. पण खरा छळ आत्ता सुरू होणार होता. दोघांनाही पोलीस ठाण्याच्या एका खोलीत बसवलं गेलं. सुरुवातीला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारले गेले. ए, नाव काय तुमचं? कुठले? कुणासोबत होतास? आणि दरोडा कुठं टाकणार होतात रे? बेग्याचं उत्तर एकच, साहेब आम्हाला काहीच माहीत नाही हो, आम्ही काहीच केलं नाही. राजूही तेच सांगत होता, साहेब ह्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही हो. काही मिनिटं गेली. प्रश्न तेच, उत्तरही तेच. आणि इथूनच चौकशीचं स्वरूपच बदललं. आवाज चढला, शिव्या सुरू झाल्या, टेबलावर हात आपटले जाऊ लागले. आणि काही क्षणात खोलीत पहिला फटका बसला. कोणत्या पोलिसानं पहिला फटका मारला, कोणत्या काठीनं मारलं, कोणत्या बेल्टनं मारलं, याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आजही नाही. पण न्यायालयात उभे राहिलेले पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षी या एका गोष्टीमुळं एक वेगळीच गोष्ट सांगत होते. अभियोजन पक्षाचा असा आरोप होता की कबुली मिळवण्यासाठी ही त्यांना मारहाण सुरू झाली होती. दरोडा कबूल करा इतकंच पोलिसांना हवं होतं. वेळ पुढे सरकत होती. पहाट झाली. स्टेशनमध्ये कर्मचारी बदलू लागले. कोणी ड्युटी संपवून निघत होतं तर कुणी नवीन ड्युटीवर येत होतं. पण त्या खोलीत वेळ जरा
थांबली होती. आता तो बोलत नव्हता, उभाही राहू शकत नव्हता. शरीर साथ सोडत होतं. अचानक गोंधळ सुरू झाला. ए, लवकर गाडी काढा, हॉस्पिटलला जायचंय. वैद्यकीय रेफरल तयार करण्यात आला. रुग्णवाहिका बोलवण्यात आली. बेग्याला आणि राजूला त्यात बसवण्यात आलं. रिसोडहून वाशिमकडे रुग्णवाहिका भरधाव निघाली. पण त्या रुग्णवाहिकेत एक माणूस जगण्यासाठी झुंज देत होता. जसं जसं वाशिम शहर जवळ येत होतं तशी तशी बेग्याची श्वासांची गती मंदावत चालली होती. काही मिनिटांनी बेग्या निपचित पडला होता. वाशिम जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली आणि एक वाक्य लिहिलं, ब्रॉड डेथ. म्हणजेच रुग्णालयात येण्यापूर्वीच बेग्या पवारचा मृत्यू झाला होता. एका बाजूला पोलीस म्हणत होते बेग्या झटापटीत जखमी झाला. दुसऱ्या बाजूला कुटुंब ओरडत होतं हा खून आहे. या दोन वाक्यांमध्ये लपलेलं होतं एक असं सत्य जे पुढची 15 वर्ष न्यायालयात पडताळलं गेलं. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये एकामागून एक पोलीस उभे होते. बाहेर बेग्याचं कुटुंब होतं. बेग्याचे नातेवाईक यायला सुरुवात झाली होती. आई रडत होती. पत्नीला अजूनही विश्वास बसत नव्हता. वडिलांना एकच प्रश्न सतावत होता, रात्री जिवंत घेऊन गेलेला माझा मुलगा सकाळी मेला कसा? पण या प्रश्नाचं पहिलं उत्तर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने दिलं नाही. ते उत्तर एका डॉक्टरांनी दिलं. पोस्टमॉर्टम रूममध्ये डॉक्टरांनी बेग्याच्या मृतदेहाची तपासणी सुरू केली. शरीरावरची पहिली जखम नोंद झाली. दुसरी, तिसरी, 10, 20, 30 डॉक्टर मोजत राहिले आणि हा शेवटी आकडा 44 वर जाऊन थांबला. तब्बल 44 दुखापती. फक्त हातावर नाही, फक्त पाठीवर नाही, तर संपूर्ण शरीरावर डॉक्टरांनी मृत्यूचं कारण सांगितलं. अनेक दुखापतींमुळे झालेला रक्तस्राव आणि शॉक. याच एका ओळीनं संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली. जर पोलीस सांगत होते तसं फक्त पकडताना झटापट झाली होती, तर मग 44 जखमा कशा? हा प्रश्न आता फक्त बेग्याच्या कुटुंबाचा नव्हता, तर तो न्यायाचा प्रश्न. एका बाजूला पोलीस म्हणत होते बेग्या झटापटीत जखमी झाला होता, तर दुसऱ्या बाजूला कुटुंब ओरडत होतं हा खून आहे. आणि या दोन वाक्यांच्या मध्ये लपलेलं होतं एक असं सत्य जे पुढची 15 वर्ष न्यायालयात पडताळलं गेलं. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये एकामागून एक पोलीस उभे होते. बाहेर बेग्याचं कुटुंब होतं. बेग्याचे नातेवाईक पोहोचायला सुरुवात झाली होती. आई रडत होती. पत्नीला अजूनही विश्वास बसत नव्हता. वडील एकाच प्रश्नानं हादरले होते, रात्री जिवंत घेऊन गेलेला माझा मुलगा सकाळी मेला कसा? पण या प्रश्नाचं पहिलं उत्तर कोणत्याही अधिकाऱ्याने दिलं नाही. ते उत्तर एका डॉक्टरनं दिलं. पोस्टमॉर्टम रूममध्ये डॉक्टरांनी बेग्याच्या मृतदेहाची तपासणी सुरू केली. शरीरावरची पहिली जखम नोंद झाली. दुसरी, तिसरी, 20, 30 आणि डॉक्टर मोजतच राहिले. शेवटी हा आकडा थांबला 44 वर. तब्बल 44 दुखापती. फक्त हातावर नाही, फक्त पाठीवर नाही, तर संपूर्ण शरीरावर. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण लिहिलं अनेक दुखापतींमुळे झालेला रक्तस्राव आणि शॉक. आणि या एकाच ओळीनं संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली. जर पोलीस सांगत होते तसं फक्त पकडताना झटापट झाली होती, तर मग 44 जखमा कशा? हा प्रश्न आता फक्त बेग्याच्या कुटुंबाचा राहिला नव्हता, तर तो न्यायाचा प्रश्न होता. बेग्याचं कुटुंब म्हणत होतं ही झटापट नाही, ही कोठडीतली मारहाण आहे. मग सुरू झाला संघर्ष. बेग्याच्या कुटुंबानं मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यांची एकच मागणी होती, आधी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करा. त्या दिवशी पोलीस स्टेशनच्या बाहेर तणाव वाढत चालला होता. पारधी समाजातील लोक मोठ्या संख्येनं जमा होऊ लागले. राग, दुःख, आक्रोश सगळं एकत्र आलं होतं. काही तासात हे प्रकरण एका मृत्यूपासून मोठ्या आंदोलनात बदललं. रिसोड ते वाशिम आणि मग संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची बातमी पसरली. पोलीस कोठडीत मृत्यू हे 4 शब्द लोकांच्या मनात घर करू लागले.
पारधी समाजानं नंतर मोर्चा काढला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू झाली. एकच मागणी, दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करा. सुरुवातीला प्रशासनानं दबावाच्या भूमिकेत होतं, बचावाचा प्रयत्न केला, पण आंदोलन वाढत गेलं. सामाजिक संघटना पुढे आल्या, पत्रकारांनी प्रकरण लावून धरलं आणि शेवटी दबाव वाढला. गुन्हा दाखल झाला, पण खरी लढाई आता सुरू झाली होती. गुन्हा दाखल झाला म्हणजे न्याय मिळाला असं अजिबात नव्हतं. कारण आरोप सामान्यांवर नव्हते, आरोप पोलिसांवर होते. म्हणून एक मोठा प्रश्न उभा राहिला, पोलिसांविरुद्धचा तपास पोलीस प्रामाणिकपणे कसा करतील? याच प्रश्नांमुळं राज्य सरकारनं हे प्रकरण CIDकडे सोपवलं. प्रकरण CIDकडे गेल्यानंतर CIDने फक्त 34 दिवस या प्रकरणाचा तपास केला. पण या 34 दिवसात CIDनं या प्रकरणाचा एक एक धागा उलगडायला सुरुवात केली. साक्षीदार, पोस्टमॉर्टम, स्टेशन डायरी, अटक नोंदी, जीपचं लॉगबुक, रुग्णालयाची कागदपत्र सगळं मागवलं गेलं. CIDच्या अधिकाऱ्यांसमोर पहिला प्रश्न होता, जर पोलिसांचं म्हणणं खरं असेल तर पुरावे कुठं आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना CIDला पहिला मोठा धक्का बसला. तो धक्का पोस्टमॉर्टममध्ये नव्हता, तर तो दरोड्याच्या गुन्ह्यातच होता. कारण ज्या गुन्ह्यासाठी बेग्या आणि राजूला पकडलं गेलं, CIDला तपासात हा गुन्हाच संशयास्पद वाटत होता. जर दरोडाच झाला नव्हता तर बेग्या आणि राजूला पकडलं कशासाठी? CIDनं एक एक पुरावा गोळा करायला सुरुवात केली. सर्वात आधी मागवण्यात आली रिसोड पोलीस स्टेशनची स्टेशन डायरी. CID अधिकाऱ्यानं डायरीचं पान उघडलं. एक पान, दुसरं, तिसरं आणि ते थबकले. बेग्या पवारच्या अटकेची तात्काळ नोंदच नव्हती. काही नोंदी नंतर लिहिल्यासारख्या वाटत होत्या. हा केवळ लिहिण्यातला राहिलेला तपशील नव्हता, हा संपूर्ण प्रकरणाचा कणा होता. कारण सर्वोच्च न्यायालयानं अनेक वर्षापूर्वी स्पष्ट केलं होतं, कोणालाही ताब्यात घेतलं की त्याची तात्काळ नोंद करणं हे बंधनकारक आहे. मग ही नोंद का झाली नव्हती? की ती जाणीवपूर्वक टाळली गेली होती? CIDच्या संशयाला पहिल्यांदा दिशा मिळाली. दुसरा धक्का बसला, दरोड्याची केसच संशयास्पद होती. आता CIDनं त्या मूळ गुन्ह्याचा तपास सुरू केला, ज्यासाठी बेग्या आणि राजूला पकडलं गेलं होतं. क्राईम नंबर 88/2011. कागदावर लिहिलं गेलं होतं दरोड्याची तयारी. पण जेव्हा CID त्या ठिकाणी पोहोचली, स्थानिक लोकांशी बोलली, साक्षीदारांचे जबाब घेतले, तेव्हा एकामागून एक वेगळीच माहिती समोर येऊ लागली. एका साक्षीदारानं सांगितलं, त्या रात्री या परिसरात दरोड्याची कोणतीच घटना घडली नव्हती. आणि CIDला प्रश्न पडला, जर दरोडाच झाला नव्हता तर कारवाई नेमकी कोणत्या आधारावर झाली होती? हा प्रश्न पुढे इतका गंभीर ठरला की या दरोड्याच्या गुन्ह्यात बी समरी रिपोर्ट न्यायालयात दाखल झाला आणि हे संपूर्ण प्रकरण बंद करण्यात आलं. ज्या गुन्ह्यावर संपूर्ण कारवाई उभी होती तोच टिकला नाही. CIDला आणखी एक गोष्ट खटकली, कुठलीच वेळ जुळत नव्हती. CIDनं जीपचं लॉगबुक मागवलं, स्टेशन डायरी पाहिली, रुग्णालयातील नोंदी पाहिल्या, रेफरल फॉर्म तपासले आणि वेळेची तुलना सुरू झाली. बेग्या कधी पकडला गेला, स्टेशनला कधी आणलं, प्रकृती कधी बिघडली, रुग्णालयात कधी पोचला, प्रत्येक कागद वेगळीच गोष्ट सांगत होता. CID अधिकाऱ्यांना जाणवलं, या कथेतील काही तास अजूनही गायब आहेत आणि याच गायब तासांमध्ये बेग्याच्या शरीरावर 44 जखमा झाल्या होत्या. वैद्यकीय मत स्पष्ट होतं, या जखमा एका छोट्या झटापटीत होणाऱ्या नव्हत्या, त्या सततच्या आणि जाणीवपूर्वक झालेल्या मारहाणीच्या सुसंगत होत्या. 34 दिवसांच्या तपासात CIDने आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं. त्यात पहिल्यांदा सरळ आरोप करण्यात आला होता की बेग्या पवारचा मृत्यू सामान्य मृत्यू नव्हता, तर तो पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीचा परिणाम होता, असा अभियोजन पक्षाचाही दावा होता. पण CIDचं आरोपपत्र म्हणजे निकाल नव्हता. आता सुरू होणार होतं 15 वर्षाच्या न्यायालयीन लढाईचा संघर्ष.
आरोपपत्र दाखल झालं आणि एक लढाई सुरू झाली, जी 1-2 महिन्याची नव्हती, 1-2 वर्षाचीही नव्हती, तर तब्बल 15 वर्षाची होती. 15 वर्षात अनेक सरकारी वकील बदलले, बचाव पक्षाचे वकील बदलले, काही अधिकारीही निवृत्त झाले, काही साक्षीदार तर म्हातारे झाले. पण एक प्रश्न तसाच उभा होता. बेग्या पवारच्या शरीरावरच्या 44 जखमा नेमक्या कोणी केल्या? न्यायालयात एकामागून एक साक्षीदार उभे राहू लागले. डॉक्टर, पंच, CID अधिकारी, पोलीस कर्मचारी, बेग्याचे नातेवाईक. आणि मग तो दिवस आला, त्याची सगळेच जण वाट पाहत होते. राजू पवार साक्षीसाठी उभा राहिला. हा तोच राजू पवार आहे ज्याला बेग्यासोबतच अटक करण्यात आली होती. संपूर्ण न्यायालयाचं लक्ष या एका माणसाकडे होतं, राजू पवारकडे. कारण बेग्याला आरोपींव्यतिरिक्त शेवटचं जिवंत पाहणारा तोच एक साक्षीदार होता. सरकारी पक्षाला विश्वास होता राजू आज सगळं सांगेल. बचाव पक्षालाही तणाव जाणवत होता. पण घडलं अगदी उलटं. राजूनं सुरुवातीलाच अनेक गोष्टी नाकारायला सुरुवात केली. तो म्हणाला पोलिसांनी त्याला मारलंच नाही. हे सर्व त्याच्या आधीच्या जबानीच्या अगदी उलट होतं. क्षणभर सरकारी पक्षाच्या टेबलावर अगदी शांतता पसरली. आरोपी पोलिसांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. त्यांना वाटलं आता केस संपली, कारण मुख्य साक्षीदारच फितूर झाला होता. पण सरकारी वकिलांनी एक चाल खेळली. उलट तपासणी सुरू झाली. सरकारी वकील एक एक प्रश्न त्याला विचारू लागले. तुला पोलीस घेऊन गेले होते का? बेग्यालाही सोबत गेले होतं का? तुम्ही दोघंही रिसोड पोलीस स्टेशनमध्ये होते का? आणि ओळख परटमध्ये तू आरोपी पोलिसांना ओळखलं होतं? सगळी उत्तरं अगदी होकारात येत होती. सरकारी वकील पुन्हा शांत बसले, कारण त्यांना जे हवं होतं ते मिळालं होतं. राजूनं सगळं काही नाकारलं नव्हतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतः मान्य केलेले अनेक दुवे होते. आणि न्यायालयाने देखील याच कारणामुळं राजूची संपूर्ण साक्ष फेटाळली नाही. ज्या भागाला इतर पुराव्यांचा आधार होता ते न्यायालयानं स्वीकारले. असंच दुसरा साक्षीदार गजानन फुपाटे याच्या बाबतीत देखील घडलं. तोही काही प्रमाणात फितूर झाला होता. आता डॉक्टरांची वेळ होती. कोर्टात पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर उभे राहिले. त्यांच्या हातात एक फाईल होती. त्या फाईलमध्ये बेग्या पवारच्या शरीरावरील प्रत्येक जखमांची नोंद होती. सरकारी वकील म्हणाले, डॉक्टर साहेब, मृत्यूचं कारण सांगा. डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिलं, अनेक दुखापतींमुळे झालेला रक्तस्राव आणि शॉक. कोर्टात पुन्हा शांतता. बचाव पक्षाने विचारलं, या जखमा पडल्यामुळे होऊ शकतात का? डॉक्टरांनी वैद्यकीय मत मांडलं. त्यांच्या साक्षीचा सार असा होता की या दुखापती साध्या पडण्याशी सुसंगत नाहीत. हा क्षण सरकारी पक्षासाठी टर्निंग पॉईंट होता. बचाव पक्षाचा शेवटचा प्रयत्न सुरू झाला. आता आरोपी पोलिसांचे वकील उभे राहिले. त्यांनी सांगितलं, या प्रकरणात थेट कोणताही पुरावा नाही. कुणीही प्रत्यक्ष मारताना पाहिलं नाही. राजूने देखील सर्व आरोप मान्य केले नाहीत. फक्त परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्यांना वाटत होतं यामुळे शंकेचा फायदा मिळेल. पण सरकारी वकिलांनी शेवटचा प्रश्न विचारला, जर बेगा पवार तुमच्या ताब्यात होता तर त्याच्या शरीरावरच्या 44 जखमांचं उत्तर कोण देणार? कोर्टात क्षणभर संपूर्ण शांतता. कारण ह्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर कुणाकडेही नव्हतं. आणि मग न्यायाधीशांनी फाईल बंद केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला. 47 साक्षीदार, शेकडो कागदपत्र, वैद्यकीय पुरावे, CIDचा तपास, सगळं न्यायालयाच्या समोर होतं. 24 जून 2026 रोजी न्यायालयानं सांगितलं, आम्ही निकाल राखून ठेवत आहोत. आता संपूर्ण जिल्हा एका दिवसाची वाट पाहत होता. 2 जुलै 2026. तो दिवस जेव्हा 15 वर्षापासून प्रलंबित असलेल्या एका प्रश्नाचं उत्तर न्यायालय देणार होतं. वाशिम जिल्हा सत्र न्यायालय. त्या दिवशी न्यायालयाच्या आवारात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. एका बाजूला बेग्या पवारचं कुटुंब होतं, जे वर्षानुवर्ष न्यायाच्या पायऱ्या झिजवणारे त्याचे आईवडील. डोळ्यात त्यांच्या चिंता होती, पण मनात अजूनही एक आशा. दुसऱ्या बाजूला आरोपी पोलीस अधिकारी. 15 वर्ष चाललेल्या खटल्यानंतर आज त्यांच्या आयुष्याचा निकाल लागणार होता. न्यायालयात
पूर्ण शांतता होती. प्रत्येकाची नजर फक्त न्यायाधीशांकडे लागलेली होती. न्यायाधीशांनी निकाल वाचायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. बेग्या पवार हा पोलिसांच्या ताब्यात होता ही बाब पुराव्यावरून सिद्ध होते. पुढचं निरीक्षण, त्याच्या शरीरावरील गंभीर दुखापतींचं विश्वासार्ह स्पष्टीकरण आरोपींकडून देण्यात आलं नाही. न्यायालयानं सांगितलं, वैद्यकीय पुरावे, CIDचा तपास, साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे हे सर्व एकमेकांना पूरक आहेत आणि त्यातूनच एक निष्कर्ष समोर येतो. बेग्या पवारला पोलिसांच्या ताब्यात मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष न्यायालयानं नोंदवला. आणि मग न्यायालयानं एकामागून एक आरोपीची नावं पुकारायला सुरुवात केली. माधव माणिकराव धांडे, मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारे, पंजाब माणिकराव पाटकर आणि इतर आरोपी. न्यायालयानं त्यांना भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमांखाली दोषी ठरवलं. सरकारी पक्षानं या प्रकरणात फाशीची शिक्षा मागितली होती. त्यांचा युक्तिवाद होता, जे नागरिकांचं रक्षण करतात त्यांनीच कायद्याचा गैरवापर करून एका व्यक्तीचा जीव घेतला. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. बचाव पक्षानं आरोपीची सेवा, त्यांचं वय, दीर्घकाळ चाललेला खटला या गोष्टींचा आधार घेत सौम्य शिक्षेची मागणी केली. न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकल्या आणि एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. नागरिक त्यांच्या ताब्यात सुरक्षित असल्याचा विश्वास समाजाला असतो. त्या विश्वासाला तडा गेला तर तो फक्त एका व्यक्तीविरुद्धचा गुन्हा राहत नाही, तो न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला देखील धक्का देतो. तरीसुद्धा न्यायालयानं हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ मानला नाही आणि 9 आरोपी पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या दिवशी न्यायालयाबाहेर काहींच्या डोळ्यात अश्रू होते, काहींच्या चेहऱ्यावर समाधान, पण एक प्रश्न कायम राहिला. जर त्या रात्री बेग्याला कायदेशीर पद्धतीनं अटक झाली असती, त्याच्याशी कायद्यानुसार वागलं गेलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती. 9 मे 2011 एका घरातून एक तरुण जिवंत बाहेर पडला. 4-5 तासांनी तोच तरुण मृतदेह बनून परतला. त्याच्या शरीरावर होत्या 44 जखमा. त्या 44 जखमांनी फक्त एका व्यक्तीचा मृत्यू सिद्ध केला नाही, तर 15 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर हेही सिद्ध केलं की व्यक्ती कुणीही असो, कायद्यापेक्षा मोठा नसतो. न्यायाला उशीर होऊ शकतो, पण जेव्हा पुरावे सत्याची साक्ष देतात, साथ देतात, तेव्हा न्यायालयाच्या दारात पद, सत्ता किंवा गणवेश उभा राहत नाही. उभं राहतं ते फक्त सत्य. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.